या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। आत्ताच आपण दिवटगीचं बघितलं, अत्यंत सुंदर असा हा उपक्रम। तर दिवा म्हणजे आत्मा, दिवा म्हणजे आत्मा, दिवा म्हणजे परमात्मा, दिवा म्हणजे उजेड, दिवा म्हणजे प्रकाश। असत्याकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा, अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा। ही यात्रा गेल्या 900 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। गेल्या 900 वर्षापूर्वी सिद्धरामेश्वर महाराजांनी सुरू केलेली ही यात्रा आहे। ही यात्रा गेल्या 900 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। हां, सुंदर अशी महायात्रा आज सोलापुरात भरत आहे। हे गेल्या 900 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। त्या परंपरेनुसारच ही यात्रा भरत आहे। आबाल वृद्ध लहान मोठे वयस्कर सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहानं उल्हासानं येथे समाविष्ट झालेले आहेत आणि आपापली सेवा रुजू करत आहेत। कोणालाही कुठल्याही प्रकारचे इन्व्हिटेशन नाही, कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नाही, कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही। प्रत्येकाने आपापल्या मनापासून सिद्धरामेश्वराची कृपा व आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे याची जाणीव ठेवून कोणाची वाट न बघता एक स्वतःच्या मनापासून या यात्रेमध्ये समाविष्ट होतात। आणि ही यात्रा अखंड हिंदुस्थानातील सुप्रसिद्ध अशी यात्रा आहे। या यात्रेमध्ये 7 प्रकारचे नंदीध्वज सर्व समाजाला एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे। पहिली काठी हिरेअब्बूंची, दुसरी काठी देशमुखांची, तिसरी माळी समाजाची, चौथी व पाचवी सोनार सुतार समाजाची, विश्वब्राह्मण कालिका समाज सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे यांच्या वतीनं, आणि 6वी 7वी महार व महांग यांच्या सर्वांच्या सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन जाणारी यात्रा आहे। ही यात्रामध्ये अगोदर पंचरंगी झेंडा, त्याच्यानंतर हिंदुत्वाचं प्रतीक म्हणजे हिंदू धर्माचं भगवा झेंडा, त्याच्यानंतर दिवटगी, त्याच्यानंतर पालखी। पालखीमध्ये सुंदर असा सिद्धरामेश्वर महाराजांचा एक प्रतिकृती, जणू सिद्धरामेश्वर या यात्रेत समाविष्ट आहेत याची मूर्तिमंत जाणीव म्हणजे पालखीमध्ये ठेवलेला देव आणि पादुका याचं लाखो भाविक दर्शन करत असतात। त्याच्या आजूबाजूला अब्दागिरी, हे जे बघतायत आपण अब्दागिरी म्हणतात त्यांना, अब्दागिरी आणि सर्व सेवेकरांनी सर्व आपापली कामं आपापल्या मनापासून करतात। ही यात्रा सर्व लोकांना, सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन, बघा हे किती वैभव आहे, यांचं ड्रेस कोड बघा, प्रत्येकाचं किती आनंद आहे, किती उल्हास आहे, किती उत्साह आहे। त्याचबरोबर काट्यांचं शुभागमन यांच्या पाठीमागं होत आहे। अगोदर वाद्यवृंदानंतर पंचरंगी झेंडा, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान्य 5 मुखाद्वारे याचं प्रतीक म्हणजे पंचरंगी झेंडा। त्याच्यानंतर पालखी, त्यांच्या अगोदर हिरेहब्बू जे प्रमुख मानकरी आहेत, या यात्रेचे प्रमुख मानकरी श्रीमान राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, सूरज हिरेहब्बू, हे सर्व हिरेहब्बू मंडळी अगोदर पुढे असतात, त्यांचा मान सन्मान असतो। ही यात्रा हे हिरेहब्बू सर्व लोकांना घेऊन एक आनंदानं, एक समाजाला सर्व लोकांना एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे। ही यात्रा 12 बलुतेदारांची, 12 बलुतेदार म्हणजे सोनार सुतार सर्व जाती धर्माचे लोकांना एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे। ही यात्रा भारत देशामध्ये जगप्रसिद्ध आहे। या यात्रेमध्ये सिद्धरामेश्वराचा जय जयकार करतात, सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात आणि धन्य धन्य पावतात। मी मल्लीनाथ रामप्पा मस्के। सिद्धेश्वर यात्रेतील आज अक्षता सोहळा संपन्न होत आहे। भाविकांना आणि सोलापूरवासी व कर्नाटक व आंध्रामधील जे भाविक आज अक्षता सोहळ्याला येत आहेत त्यांना सिद्धेश्वरांचा आशीर्वाद आज मिळणार आहे। तर भाविक मी एवढं सांगू इच्छितो, सगळ्यांनी व्यवस्थित तिथं बसून, कुठल्याही मुलांना, लहान मुलांना त्रास होत असेल तर तिथल्या स्वयंसेवक आहेत
त्यांना ते आपण लगेच सांगावं. आणि आज माझ्यातर्फे सर्व भाविकांना शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. सोलापूरचे प्रथम कुलगुरू, माजी कुलगुरू डॉक्टर वीरेश स्वामी यांच्यासोबत आपण मुलाखत घेऊयात, कारण यात्रेची त्यांनी माहिती सांगतील. सर नमस्कार. आजच्या यात्रेचं महत्त्व काय सांगाल? कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसणारं आजच्या वर्तमान काळामध्ये हे सोलापूर जे आहे हे 12व्या शतकामध्ये स्वन्नलापूर या नावाने प्रसिद्ध होतं. लोकांना हे माहीत नाही. सोलापूर म्हटलं की वेगवेगळ्या व्युत्पत्ती देतात, पण हे कर्नाटकामधलं, उत्तर कर्नाटकामध्ये असणारं हे गाव आणि सिद्धरामेश्वरांनी वसवलेलं हे गाव जे आहे, या गावामध्ये मकर संक्रांतीच्या पासून त्याच्या अलीकडेच 13-14 दिवसापासून हा सण साजरा केला जातो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हा कृषीप्रधान सण आहे. शेतामध्ये आलेलं नवीन धान्य जे आहे त्या धान्याचं केलेलं जे प्रसाद आहे तो लोक देवाला आधी देतात. सिद्धरामेश्वराच्या योग समाधीवर आपण पाहिलं असेल की शेतकरी जे आहेत त्यांच्या शेतात पिकलेलं धान्य जे आहे ते पहिल्यांदा शिवयोगींना आजही अर्पण करतात. आणि ते जे आहेत इथूनच नवीन वर्षाची सुरुवात होते. आपण वेगवेगळ्या पद्धतीने जानेवारीमध्ये जे इंग्रजी कालमापन दंड जे आहे त्याच्यापेक्षाही आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं नवीन वर्ष जे आहे ते मकर संक्रांतीच्या दिवशी होतं. कारण हे उत्तरायण सूर्याचं जे आहे इथून सुरू होतं. आणि संस्कार भारती जी आहे गेल्या 28वे हे वर्ष आहे की ज्याच्यामध्ये हिंदू संस्कृती जी आहे, आपल्या घरामध्ये, घराच्या बाहेर अंगणामध्ये काढलेली रांगोळी जी आहे त्या संपूर्ण शहरामध्ये या शहरामध्ये याचे जे हब्बू घराणं जे आहे त्यांच्या घरापासून सिद्धरामेश्वराच्या मंदिरापर्यंत ही काढलेली रांगोळी जी आहे हे हिंदू संस्कृती जतन करण्याचं काम जे आहे ही संस्कार भारती करते. आणि या संस्कार भारतीचा मला सगळ्यांनी अध्यक्ष केलेला आहे. एक अध्यक्ष म्हणून मी सर्व शहरवासियांना, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या सर्व जनतेला सिद्धरामेश्वराच्या या नगरीमधून त्यांना शुभेच्छा देतो. येणारं वर्ष जे आहे ते त्यांना सुखाचं जावं. हे भाकीत जे आहे सिद्धरामेश्वराच्या काळापासून होतं की येणारं वर्ष कसं असेल. ही संस्कृती जी आहे ती संस्कृती जतन करण्याचं काम पुढच्या पिढीनंही करावं. याच्यासाठी म्हणून हा एक सण आहे, मोठा सण आहे, आपल्या सर्वांचा सण आहे. म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी पुन्हा एकदा मी इथल्या सर्व जनतेच्या वतीने शिवयोगी सिद्धरामेश्वराचा एक दृष्टीने आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना देतो. धन्यवाद सरजे. कारण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती यांनी दिलेल्या आहेत. आज खास करून जो जतन करण्याची संस्कृती आहे ते महत्त्वाचं आहे.